नमस्कार नागपूरकर आणि संपूर्ण विदर्भवासियांसाठी आज रेल्वे प्रशासनाकडून आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून एक खूप मोठी आणि ऐतिहासिक भेट मिळाली आहे. आज 16 मे रोजी नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर एका भव्य कार्यक्रमात नागपूर मडगाव म्हणजेच गोवा एक्सप्रेस गाडी संख्या 11203 आणि 11204 च्या नियमित सेवेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. मित्रांनो, ही गाडी आधी फक्त उन्हाळी सुट्ट्या किंवा सणासुदीच्या काळात स्पेशल ट्रेन म्हणून चालवली जात होती. पण आता नागपूरकरांचा प्रचंड प्रतिसाद आणि वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाने या गाडीचे कायमस्वरूपी नियमितीकरण म्हणजेच रेग्युलरायझेशन केले आहे. म्हणजेच आता ही गाडी वर्षभर धावणार आहे, ज्यामुळे विदर्भ आणि कोकण गोवा थेट जोडले गेले आहेत. आठवड्यातून कधी आणि किती दिवस ही गाडी धावणार आहे हा प्रश्न सगळे विचारत आहेत. तर मित्रांनो, ही ट्रेन आठवड्यातून 2 दिवस धावणार आहे. दर बुधवारी आणि शनिवारी ही गाडी नागपूरहून सुटेल. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनासाठी आणि कौटुंबिक सहलीसाठी हा सर्वोत्तम आणि स्वस्त पर्याय ठरणार आहे. या प्रवासाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही ट्रेन कोकण रेल्वे मार्गे धावणार आहे. म्हणजेच प्रवाशांना हिरवेगार घाट, लांब बोगदे, नद्या आणि समुद्र किनाऱ्यांचा अत्यंत निसर्गमय आणि नयनरम्य अनुभव घेता येणार आहे. विदर्भातील पर्यटकांना आता थेट गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचणे सोपे झाले आहे. लोकार्पणाच्या वेळी बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले की सध्या ही गाडी आठवड्यातून 2 दिवस चालवली जात असली तरी प्रवाशांची गर्दी पाहता ही गाडी भविष्यात दररोज सुरू करण्यासाठी आपण रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार. म्हणजेच लवकरच नागपूरकरांना गोव्यासाठी डेली ट्रेन मिळण्याची शक्यता आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप